आताची महत्त्वाची बातमी समोर येते। ठाण्यातील प्रभारी पद गणेश नाईकांकडून काढण्यात आलेला आहे। निरंजन डावखरे आता ठाण्यामध्ये भाजपाचे निवडणूक प्रभारी असतील। एकनाथ शिंदेंना झुकते माप या ठिकाणी आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। ठाण्यातील प्रभारी पद गणेश नाईक यांच्याकडून काढलेला आहे, तर निरंजन डावखरे ठाण्यात आता भाजपाचे निवडणूक प्रभारी असतील। आपले प्रतिनिधी मनीष गांगुडे आपल्या सोबत जोडलेले आहेत। मनीष, आपण पाहतोय गणेश नाईक यांच्याकडून आता हे प्रभारी पद काढून घेण्यात आलेलं आहे आणि निरंजन डावखरे यांना आता हे पद देण्यात येत आहे। नक्कीच नीलम, आपण जर बघितलं तर ठाण्यातील युतीच्या संदर्भातल्या ज्या चर्चा सध्या रंगत आहेत त्या चर्चांमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून वारंवार युती नको अशा सूचना देखील करण्यात येत होत्या। त्यातच 18 मंडळ उपाध्यक्षांनी प्रदेशाध्यक्षांना लेटरच्या माध्यमातून साकडं घालण्यात आलंय की युती नको म्हणून। आणि याच दरम्यान आता निरंजन डावखरे जे आहेत ते आमदार आहेत, त्यांना ठाण्याच्या निवडणूक प्रभारीची जबाबदारी जी आहे ती भाजपाकडून देण्यात आली आहे। ही जबाबदारी याआधी वनमंत्री गणेश नाईक यांच्याकडे होती। गणेश नाईक यांनी वारंवार ठाण्यामध्ये जनता दरबार असेल किंवा जी भाषण वक्तव्य करण्यात आली होती बैठकांमध्ये, यावरून भाजपाचं जे वर्चस्व आहे ते ठाण्यामध्ये वाढवण्याची जबाबदारी गणेश नाईक यांनी घेतली होती। त्यामुळेच राज्यामध्ये कमळ फुलवू, राज्यामध्ये भाजपाचाच ठाण्यामध्ये महापौर बसेल अशा देखील वल्गना गणेश नाईकांकडून करण्यात आल्या होत्या। ज्या जिल्ह्यामध्ये गड हा ठाण्याचा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो, त्याच गडामध्ये वारंवार गणेश नाईकांकडून एकनाथ शिंदेंना डिवचण्याचं काम हे केलं जात होतं आणि त्यामुळेच भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह मोठ्या प्रमाणात जल्लोष निर्माण झाला होता की युतीच्या माध्यमातून जर लढलो तर ह्या सगळ्या गोष्टी होऊ शकत नाहीत। त्यासाठीच पदाधिकाऱ्यांनी लेटर बॉम्बच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्षांना साकडं देखील घालतानाचं आपल्याला मागच्या 2 दिवसापासून बघायला मिळतंय। सातत्याने या युतीच्या संदर्भातल्या पदाधिकाऱ्यांच्या होत असलेल्या बैठका यांमुळे देखील आता ठाण्यामध्ये चर्चा रंगू राहिली आहे, ती म्हणजे निरंजन डावखरे यांना निवडणूक प्रभारी म्हणून ज्या पद्धतीने नियुक्ती केली आहे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून, आता पुढे काय भूमिका भाजपाची राहणार आहे हे पाहणं ठाण्यामध्ये महत्त्वाचं ठरणार आहे। नीलम जी, धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।